can he go to the other side and Milords join hands and after going there Milords say that I am the political party? सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना कोणाची या ऐतिहासिक खटल्यातील ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद संपला आणि अवघ्या अर्ध्या तासात देवदत्त कामत यांनी असे काही कायदेशीर मुद्दे मांडले ज्यामुळे आता पुढच्या आठवड्यात शिंदे गटाच्या वकिलांसमोर मोठी आव्हानं उभी राहणार आहेत. Primary members, not really, are the heart and soul of the political party, not really the leaders, my lord, who have climbed up. These primary members are the lifeblood of the political party. At that time, my lords, we filed affidavits of 19,41,000 and Eknath Shinde, my lord, at 4,48,000. And there was no dispute, my lord, raised by the other side that these affidavits were forged, fabricated, etc. No such, my lord, even an averment. देवदत्त कामत यांनी सुरुवातीलाच 10व्या अनुसूचीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदा स्पष्ट आहे, मग त्याची अंमलबजावणी झाली का हा मुख्य प्रश्न असल्याचं त्यांनी कोर्टासमोर मांडलंय. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही कामत यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यांचा युक्तिवाद असा होता की सरकार स्थापन झाल्यानंतर आणि प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर 10व्या अनुसूचीनुसार सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली का हे तपासण्याची जबाबदारी अध्यक्षांची होती. मात्र अध्यक्षांनी योग्य पद्धतीने हे प्रकरण हाताळलं नाही आणि इथूनच कामत यांनी पुढचा मोठा मुद्दा मांडला. जर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणावर योग्य निर्णय दिला नाही तर काही विशेष परिस्थितीत सुप्रीम कोर्ट हे स्वतः निर्णय घेऊ शकतं. कामत यांनी यासाठी राजेंद्र सिंह राणा प्रकरणाचा दाखला देखील दिलाय. तर यानंतर मुद्दा थेट धनुष्यबाण चिन्हावर आला. कामत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत म्हटलं की केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह देता येणार नाही. त्यांनी कोर्टासमोर एक साधं उदाहरणही ठेवलं. Common man's example. We all belong to one political party. Suppose I head that political party, my lord. I have Mr. Harsh, I have Mr. Rohit Sharma as my members. We are all MLAs. And my lords, as it happens, my lord, in every organization, every political party, people have aspirations. And my lords, they want to head the political party. Mr. Rohit Sharma, my lords, wants to replace me. What is the, my lord, forum? Can he go to the other side and, my lords, join hands? And after going there, my lords, say that I am the political party? Or is he first required to, my lords, go within the party forum? If the party forum rejects, or my lord, party forum, my lords, prohibits him from exercising his democratic right, then, my lords, he goes to the election commission and says, we are a majority, you are nobody, please decide this dispute, and then takes a political decision. Now, ultimately, my lord, political decisions have to wait till, my lords, the party structure is resolved. Otherwise, my lord, it will lead to complete anarchy and the 10th schedule, my lord, will be only on paper. And 5 आमदारांपैकी 3 आमदार फुटले तर केवळ संख्याबळ जास्त आहे म्हणून पक्ष त्यांचा होणार का? देवदत्त कामत यांनी म्हटलं की विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून राजकीय पक्ष आणि त्याच्या चिन्हावर दावा करता येत नाही. राजकीय पक्षाची खरी संघटनात्मक स्थिती तपासावी लागते. याच मुद्द्यावर त्यांनी ठाकरे गटाकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य असल्याचा तर शिंदे गटाकडे सुमारे 4 लाख सदस्य असल्याचा दावा कोर्टासमोर ठेवला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत यांनी कोर्टाला सांगितलं की आमदारांची मुदत संपली तरी या प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण जर केवळ आमदारांच्या संख्याबळावर पक्ष आणि चिन्ह ठरवलं तर 10वी अनुसूचीच कागदावर उरेल आणि राजकारणात अराजकता निर्माण होऊ शकते. कोर्टानेही यावेळी महत्त्वाची टिप्पणी केली. आमच्याकडे अधिकार आहेत यात शंका नाही. म्हणजेच अपात्रतेच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाच्या अधिकाराबाबत कोर्टाने स्वतःच भूमिका स्पष्ट केली आहे. आज देवदत्त कामत यांचा ठाकरे गटाकडून युक्तिवाद संपला आहे. आता पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद सुरू होणार आहे. त्यामुळे आता खरी उत्सुकता हीच आहे की देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना शिंदे गटाचे वकील कोर्टात काय उत्तर देतात आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापासून ते धनुष्यबाण चिन्हापर्यंत या सगळ्या मुद्द्यांचा अंतिम निकालावर नेमका किती परिणाम होणार. सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.